रामकृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा बलवा तोहा विठ्ठल बलवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल तोहा विठ्ठल बलवा तोहा
आपुलिया हिता से जो जगता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया होळी कन्या पुत्र होती जे साधिवे कन्या पुत्र होती जे साधिवे होळी कन्या पुत्र होती जे साधिवे कन्या पुत्र होती जे साधिवे दयाचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे गोळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा लोकमय माझा घडोद्याची देवा माझा घडोद्याची देवा लोकमय माझा घडोद्याची देवा माझा घडोद्याची देवा हरी माझा देवा पार नाही हरी माझा देवा पार नाही हरी माझा देवा पार नाही गोळी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 दयाचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा दयाचा हरिक वासुदेवा गोपाल कुमार 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 हरी हा कोणी आहे ता जो असे जागता आपुली आहे ता जो असे जागता आपुली आहे ता असे जो जागता आपुली आहे ता असे जो जागता आपुली आहे ता जो असे
जागता आपुले आईता जो असे जागता आपुले आईता जो असे जागता आपुले आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असीता करता आपुलिया हिता देवगता आपुलिया हिता जो असीता करता 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 धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक कोणी कन्या पुत्र होतीचे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा वाटे देवा
कन्या पुत्र होती जे सात्विक खोळी कन्या पुत्र होती जे सात्विक हर विठ्ठल 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 आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती जय श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ गळो त्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल 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 सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे तापत्रे विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री गुरु चरण सरोज रच निज मन मुकुर सुधार परिणहु रघुबल विमल जसु जोधायक फलचारी हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार आए हे दुख नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उच्चार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदत्री जननी देवाची महायोग पीठे तटे भीमरत्या परम पुंडलीकाय धातून मुनींद्रे समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरी श्री सदानंद माथा. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माधारा, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते. सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माया, गण गण गणात मोते, गण गण गणात मोते, गण गण गणात मोते. पदतीर्थाचे प्राशन करीत, पदतीर्थाचे प्राशन करीत, हो मुखी झळकणे आसो, हा मुखी झळकणे आसो, मायमावरी गजाननाने, मायमावरी गजाननाने सणात पुसले आसो, सणात पुसले आसो. सामर्थ्याने गजाननाचा, सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माया, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते, गण गण गणात गोते. सर्वप्रथम आजच्या कीर्तन रूपे सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगत संत वैराग्याची महान मूर्ती, सदैव वैकुंठ निवासी, पाचव्या वेदाचे रचयिते जगद्गुरु संत श्रीमंत सगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जवळपास 4092 अभंगामधनं आजचा जो अभंग आपण कीर्तन रूपे सेवेला निवडलेला आहे, त्याच्या मागचं मुख्य कारण ते म्हणजे असं, कारण की आजचा जो हा अभंग आहे जवळपास तुकाराम महाराजचे 4092 अभंग आहेत आणि त्याच्यामधनं हा अभंग निवडला. त्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे ते हा जो अभंग आहे हा आपल्या नवीन युवा पिढीला मार्गदर्शन देतो आणि त्याच्या सोबत सोबत जगावे कसे हे हा अभंग शिकवतो. त्याच्यामुळे आपण आजच्या कीर्तन रूपे सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल 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 कीर्तनाची सर्वप्रथम सुरुवात करण्या अगोदर थोडासा अल्पसा परिहार देणं हे एका कीर्तनकाराचे त्याच्या सोबत एका वक्त्याचे आद्य कर्तव्य असतं. त्याच्यामुळे आपल्या या महाराष्ट्र राष्ट्रामधील घाटी घाटंजी शहरामध्ये तालुक्यामध्ये गेले सतत 4 दिवस झाले शिवबा पुराण अशी अमृतमय कथा आशिष महाराज आडे यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करीत आहोत. त्याच्या सोबत गेले 3 दिवस झाले आपले ते मस्त कीर्तन चालू आहेत. त्याच्यामध्ये रोहन महाराज मिटकरी, प्रणय महाराज यांचे सुप्रसिद्ध असे म्हणजे खूप मस्त कीर्तन झालेले आहेत आणि त्याच्या सोबत आजच्या 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हे माझ्या वाटेला आली आहे.
तरी मी एक वेळा पुनश्च सर्व गावकरी मंडळांचे व आशिष महाराज आडे यांचे आभार मानतो आणि माझ्या कीर्तनास सुरुवात करतो. विठ्ठल 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 आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात आपुलिया हिता, जो आपल्या हिताविषयी सतत रात्रंदिवस जागृत आहे, जो आपल्या हिताविषयी सतत रात्रंदिवस जागृत आहे. हित म्हणजे काय? हित म्हणजे ज्याच्यामध्ये आपला फायदा आहे. हित कशाला म्हणतो आपण? ज्याच्यामध्ये आपला फायदा आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या हिताविषयी सतत रात्रंदिवस जागृत आहे त्याच्या माता पित्याला तुकाराम महाराज धन्यता देतात. कोणाच्या माता पित्याला देतात? जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात जो आपल्या हिताविषयी जागृत आहे. महाराज आपलं हित कशामध्ये आहे? पैसे कमावण्यामध्ये आहे का? नाही ना. आपलं हित कशामध्ये आहे? फक्त ते म्हणजे नामस्मरण आणि भगवंताचं चिंतन. आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या. हित ते करावे देवाचे चिंतन करुणिया मन एकविध. आपलं हित कशात आहे? देवाच्या चिंतनामध्ये आहे. करुणिया मन एकविध. एकविधता एकनिष्ठता आपण कशामुळे पाहू शकतो? हनुमंतराय जे आहेत ना प्रभू श्रीरामांचे भक्त, यांच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सर्वात जास्त एकविधता पाहायला मिळणार. ती म्हणजे अशी, एक वेळा हनुमंतराय सीतामाईच्या महलामध्ये गेले. गेल्यावर पाहतात तर काय, सीतामाई आपल्या डोक्यामध्ये कुंकू लावत होत्या. ज्या बाया लावतात आजकाल, कोणी आजकाल लावते नाहीत म्हणा, पण तेव्हा पहिले लावत होत्या. जसे सीतामाई आपल्या डोक्यामध्ये कुंकू लावत होत्या ते हनुमंतरायांनी पाहिलं. हनुमंतराय आपले बाल ब्रह्मचारी पाहतात तर काय, सीतामाई आपल्या डोक्यामध्ये कुंकू लावत होत्या. सीतामाईला हनुमंतरायांनी विचारलं माई आपण हे काय लावता डोक्यामध्ये? तर तेव्हा सीतामाई म्हणतात अरे बाबा हे कुंकू आहे आणि हे लावल्याने आपले जे प्रभू श्रीराम आहेत यांची आयु वाढते आणि त्याच्याच सोबत सोबत जे आपले प्रभू श्रीराम आहेत हे आनंदित सुद्धा होतात. बस हनुमंतरायांनी एवढा ऐकलं आणि आपल्या महलामध्ये जाऊन करतात तर काय, कुंकाचा लाल डबा घेतला आणि आपल्या सर्व अंगाला लावून घेतला महाराज. आणि सर्व अंगाला लावून घेतल्यावर काय केलं, मंत्रिमंडळामध्ये गेले. आता लाल कलरचा कुंकाने आपलं अंग सर्व भासून घेतल्यावर मंत्रिमंडळ सर्व यांच्यावर हसू लागलं. पण मात्र प्रभू श्रीराम नाही असले. तेव्हा हनुमंतरायांनी प्रभू श्रीरामांना म्हटलं ज्या प्रकारे सर्व मंत्रिमंडळ माझ्यावर हसत आहे तुम्ही सध्या माझ्यावर हसा. पण प्रभू श्रीरामांनी म्हटलं नाही, मी नाही हसणार, कारण त्याच्या मागचं मला माहित आहे. अष्टसिद्धीनो निधे के दाता असं बल दिन जाणे की माता. हनुमंतराय अष्टसिद्धीचे दाता आहेत महाराज आणि त्याच्यासोबत हनुमंतरायासारखे बुद्धिमत्ता देव कोणी नाही आहे. आणि हनुमंतरायांनी हे काम केलेलं आहे त्याच्या मागं काही ना काही नक्कीच कोणतं ना कोणतं मुख्य कारण असणार हे प्रभू श्रीरामांना माहित होते. तर मग त्याच्यासोबत श्रीरामांना तर माहित होते की का केलाय. मग तेव्हा श्रीरामांनी हनुमंतरायाला विचारले तू जे आपलं सर्व अंग लाल कलरनी भासून घेतलेलं आहे याच्या मागचं मुख्य कारण काय आहे? तेव्हा हनुमंतराय म्हणतात प्रभू श्रीराम याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे ते असं, मी सीतामाईच्या महलामध्ये गेलो होतो. सीतामाईंनी मला सांगितलं की लाल कुंकू लावल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होतात. एवढंच ऐकून मी माझ्या महलामध्ये गेलो आणि महलामध्ये जाऊन सर्व अंगाला लाल कुंकू लावून घेतलं आणि विश्वाच्या विधात्याला प्रार्थना केली की मी चिमूटभर कुंकू माझ्या डोक्यामध्ये काय सर्व अंगाला लावून घ्यायला तयार आहे. सर्व अंगाला लावून अख्खा आयुष्यभर राहायला तयार आहे. फक्त माझे प्रभू श्रीराम माझ्या आयुष्यातून दूर होता कामा नये. बस एवढं प्रभू श्रीरामांनी ऐकलं आणि प्रभू श्रीरामांनी हनुमंतरायाला असं म्हणजे एवढे खुश झाले महाराज. कारण की का खुश झाले, त्याच्यामध्ये एकनिष्ठता एकविष्टता हे हनुमंतरायामध्ये पाहत आली. आणि हनुमंतराय त्या दिवशी मंगळवार होता आणि मंगळवारी ज्या प्रकारे आपण हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जातो, हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये जाऊन जर आपण दर्शन केलं तर मंगळवार दिवशी प्रभू श्रीरामांनी हनुमंतरायाला आशीर्वाद दिला जो कोणीही व्यक्ती या तुझ्या शेंदूर रूपी हनुमंतरायाचं दर्शन मंगळवार दिवशी करणार त्याच्यावर मी अखंड आयुष्य त्याच्यावर म्हणजे कृपाळू राहणार. आणि ज्या प्रकारे हनुमंतरायाला प्रभू श्रीरामांनी आशीर्वाद दिला त्याच्याच कारणामुळे आज आपण सर्व महाराष्ट्रामध्ये पाहतो की हनुमंतरायाची हे मंदिरामध्ये जे हनुमंतराय राहतात हे शेंदूर रूपी राहतात. सिंदूर लाल चढायो गजमुख, सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख तो हरतो हातली गुण लट्टू साई सुख करतो मान कहे देव बोलतो जय देव रे देव जय. हनुमंतरायाला आशीर्वाद दिला. महाराज हित कशामध्ये आहे? आपला अभंग होता हित कशामध्ये आहे? आपलं हित कशामध्ये आहे? देवाच्या चिंतनामध्ये. ज्या प्रकारे आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया, जो आपल्या हिताविषयी सतत जागृत आहे त्याच्या माता पिताला जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय देतात? धन्यता देतात. ज्या प्रकारे आशिष महाराज आडे आपल्या हिताविषयी सतत रात्रंदिवस जागृत आहेत. का जागृत आहेत?
कारण की गेले सतत 5 वर्षापासून जे शिवमहापुराण इथे ते करत आहेत, ज्या प्रकारे एवढं मोठं शिवमहापुराण आरंभ म्हणजे इथे करणं हे काही छोटी गोष्ट नाही आहे महाराज. आपण आजकालची मुलं पाहतो ते तर असे काही कामं करू शकतच नाहीत. त्यामुळे आशिष महाराज आडे हे काम करत आहेत. तर हे त्यांचं आजच्या जन्मातलं हे काम नाही महाराज, जन्मोजन्मांत त्यांनी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवाला विठ्ठले कृपा केली, देवाला विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवाला विठ्ठले कृपा केली, देवाला विठ्ठले कृपा केली, देवाला विठ्ठले कृपा केली, देवाला विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवाला विठ्ठले कृपा केली, देवाला विठ्ठले कृपा केली, देवाला विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवाला विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, देवाला विठ्ठले हे कोणा रोज महाराज टाळ्या होऊ द्या. महाराज ज्या प्रकारे ही सर्व मंडळी आपला घर संसार सोडून इथे फक्त परमार्थ करत आहे, त्याच्यासाठी आपण टाळ्या तर वाजवल्याच पाहिजे. मिळणार नाही काही तर टाळ्या तरी आपल्या वाजल्याच पाहिजे. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. सात्विक म्हणजे काय? सात्विकता कशामध्ये असते महाराज? सात्विकतामध्ये आपण काही गोष्टी येतात, त्याच्यामध्ये नित्य आपल्या कपाळाला गंध लागलं पाहिजे. नित्य आपल्या कपाळाला गंध लागला पाहिजे. महाराज का लागलं पाहिजे? आजकाल तर आम्हाला लाज येते महाराज, कॉलेजमध्ये जावं लागते आणि बाहेर ऑफिसमध्ये जावं लागते, आम्ही गंध नाही लावू शकत महाराज. का नाही लावू शकत? ज्या प्रकारे आपण गंध लावायचे फायदे काय हे आपण आज पाहून घेऊ. चंदनस्य महत्वपुण्यम पवित्र पापनाशनम, चंदनस्य महत्वपुण्यम पवित्र पापनाशनम, आपदा हरती नित्य लक्ष्मी तिष्ठते सर्वदा. चंदनस्य महत्वपुण्यम, महाराज चंदनासारखी महत्वाची गोष्ट कोणतीच नाहीये. आणि चंदन जो मनुष्य आपल्या डोक्याला लावतो त्याच्यात सर्वात मोठी पुण्याची गोष्ट म्हणजे अजून कोणती नाही होऊ शकत. चंदनस्य महत्वपुण्यम पवित्र पापनाशनम, चंदन पवित्र आहे आणि त्याच्या सोबत सोबत जेवढे आपल्या इकडून पाप घडतात ते सर्वांचा नाश करायचं काम म्हणजे ते चंदन करतो. ते सर्वांचा पाप करायचा नाश चंदन करतो. आपदा हरती नित्य लक्ष्मी तिष्ठते सर्वदा. महाराज चंदन ज्या माणसाच्या डोक्याला आहे ना, तर आपण पाहतो ज्या प्रकारे ऍक्सिडेंट होतात बाहेर, ज्या माणसाच्या डोक्याला चंदन आहे त्याच्यावर कधीच आपत्ती येऊ नाही शकत महाराज. हे मी नाही सांगत आहे, हे शास्त्र सांगते महाराज. मी माझ्या तोंडातून सांगत आहे, याचा अर्थ असं नाही की मी सांगत आहे. आपदा हरती नित्य लक्ष्मी तिष्ठते सर्वदा. आजकाल तर सर्वांच्या जवळच लक्ष्मी पाहिजे महाराज, सर्वांनाच लक्ष्मी पाहिजे. नित्य लक्ष्मी तिष्ठते सर्व. त्याच्यासाठी महाराज रोज नियमित चंदन लावलं पाहिजे. आणि जो मनुष्य आपल्या डोक्याला चंदन लावत नाही, असं म्हणतात की त्याचं आपण मुख जरी पाहिलं तर आपण या जन्मात जेवढंही म्हणजे भजन कीर्तन केलेलं आहे त्या सर्वांचा पुण्य नाश करायचं काम म्हणजे तो व्यक्ती करतो महाराज. म्हणून चंदन आपण नित्य आपल्या डोक्याला लावलंच पाहिजे. महाराज आपण म्हणतो का लावावं? हे शास्त्र म्हणजे शास्त्र सांगतात, आमच्या शास्त्रावर विश्वास नाही. विश्वास नाही तर सायन्सवर तरी विश्वास केला पाहिजे महाराज. सायन्सवर तर करसा नसणं. कारण की आपण ज्या वेळेस आपल्या डोक्याला चंदन लावतो महाराज, तेव्हा जो आपल्या हा इथचा जो पाठ आहे, या पाठाला जेव्हा आपण स्पर्श करतो, स्पर्श केल्यावर आपले जे डोक्यामधले इंद्रिय असतात हे जागृत राहतात महाराज, सतर्क राहतात. त्याच्यामुळे महाराज आपण चंदन आपल्या डोक्याला लावलंच पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा, हृदय कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा,
नटला हृदय कवळा वैष्णवाचा हृदय कवळा वैष्णवाचा गोपी चंदन नटला तुळशी माला गळा गोपी चंदन नटला हृदय कवळा वैष्णवाचा हृदय कवळा चंदन आपण लावतो महाराज, भगव्या कलरचा अष्टगंध आपण आजकाल लावत असतो. भगवा म्हणजे काय? रंगसंगती असं सांगते महाराज. भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि व म्हणजे वासनारहित, असा या भगवा शब्दाचा अर्थ होतो महाराज. आणि एवढं सुंदर भगवा आपला हिंदू धर्माचा कलर आहे महाराज. हा भगवा महाराज असाच नाही बनलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं बलिदान याच्यामध्ये आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान याच्यामध्ये आहे. या भगव्याचा महाराज कलर आपण आपल्या डोक्याला लावलाच पाहिजे महाराज. आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक आहे महाराज, हे आपण नित्य नियमाने केलंच पाहिजे. म्हणून महाराज आपलं काय टॉपिक काय होता? सात्विकता. सात्विकता कशाला म्हणतात? सात्विकतामध्ये गंध तर आपण लावलंच पाहिजे. त्याच्या सोबत एका वैष्णवाचं काम असते की नित्य गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. माळेचं कारण काय? का बरं माळ घालावी? कारण की ज्या प्रकारे तुळशी हे एवढी पवित्र आहे महाराज की ज्या वेळेस आपण आपल्या गळ्यामध्ये तुळशी घालतो आणि आंघोळ करतो तर तुळशी घालून आपण आंघोळ केल्यावर गंगा स्नानचं आपल्याला पुण्य भेटते महाराज. म्हणून नित्य आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असलीच पाहिजे. आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ जेव्हा असते, ज्या प्रकारे आपल्याला जे यमदूत असतात ते घेऊन नाही नेत. यम पद्म कमळा वंदिता वंदिता यम पद्म कमळा वंदिता यम पद्म कमळा वंदिता वंदिता यम पद्म कमळा वंदिता वंदिता यम पद्म कमळा वंदिता वंदिता यम पद्म कमळा वंदिता. एक आपल्या व्यवहारिक जीवनातलं उदाहरण घेतलं म्हणजे ज्या प्रकारे आपल्या गल्लीमध्ये कुत्रे फिरतात आपण सर्व पाहतोच, त्यांना पकडायला याला महानगरपालिकेची गाडी येत असते. पण एक तुम्ही लक्ष दिलं असेल, महानगरपालिकेची गाडी त्याच कुत्र्याला पकडते ज्याच्यामध्ये पट्टा नाही. का पकडते? कारण की तो कोणाच्या मालकीचा नाही आहे. आपण जर महाराज आपल्या गळ्यामध्ये नित्य तुळशीची माळ असली महाराज, कोणता दिवस कोण दिवस येईल कसा कोण जाणितो. कोणाला माहिती आहे महाराज आपलं मरण कधी येणार? माहित आहे का? नाही माहित ना. तर ज्या वेळेस आपलं मरण येणार त्यावेळेस जर आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असणार ना महाराज, तर आपल्याला यमाचे यमदूत कधीच नेत नेणार. यमाचे यमदंड सुटतील नरक यमाचे यमदंड सुटतील नरक यमाचे यमदंड सुटतील नरक महाराज नित्य आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. याच्यासाठी काही नियम असतात आपल्याला आशिष महाराजांनी काल सांगितले. त्या नियमामध्ये आपण जर पालन केलं महाराज तर आपलाच फायदा आहे.
कसा? तो म्हणजे आपण महाराज जे 4 पायाचं खातो, 2 पायाचं खातो, तर ते नाही खावं आणि आपल्या तुळशीची माळ आपल्या घरामध्ये धारण करावी. का करावी? कारण की महाराज ज्या वेळेस आपण जर कोणी भांडणं करते, नित्य नेमान त्याच्या घरात भांडणच चालू असतात, त्याच्या घरचं जर महाराज तुम्ही पाणी सुद्धा पेलं, तर पाणी पेलं किंवा जेवण केलं, तर असं म्हणतात की जैसा खाय अन्न वैसा होय मन, जैसा पे पाणी वैसी होय वाणी. म्हणून महाराज साधारण त्याच्या भांडणं करणाऱ्या घरचं जर अन्न आपण खाल्लं तर आपली वाणी आणि आपलं मन बदलू शकते. तर ज्या वेळेस आपण जे 4 पायाचं असते त्याला कापतात तेव्हा एवढा कल्ला करते, एवढा लढते, एवढं त्याचं रक्त निघते, एवढा वास येते महाराज. तर ते खाल्ल्यावर आपलं काय काय आपलं चित्त शुद्ध राहणार महाराज. तर आपलं चित्त शुद्ध करायचं आहे ना, सात्विकता आपली कशात आहे? चित्त शुद्ध केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून महाराज हे सगळ्या गोष्टी सोडा. आणि त्याच्या सोबत सोबत सात्विकतामध्ये तिसरी गोष्ट म्हणजे ती अशी की 15 दिवसा एक एकादशी काय ना करती रथ सारव. 15 दिवसा महाराज 15 दिवसाने एक एकादशी आपण पकडलीच पाहिजे. तर महाराज एकादशी का पकडावी? प्रोटीन कमी पडते हो. एकादशी पकडली 15 दिवसांनी उपाशी काऊन राहू आम्ही? एवढं चांगलं चांगलं खायला दिलं. तर उपाशी राहायचं मागचं कारण पहिले सायंटिफिकली सांगतो, कारण की सायन्सचे पुरं जास्त असतात. आजकाल आध्यात्मिकवर कमी लक्ष आहे, सायन्सवर माणसाचं जास्त लक्ष आहे. त्याच्यासाठी सायंटिफिकली कारण म्हणजे ते असं होते की 15 दिवसांनी जर आपण एक वेळा रथ पकडलं, उपाशी राहिलो, तर आता अमेरिकन स्टडी अशी म्हणते की 15 दिवसांनी महाराज आपण जर उपाशी राहिलो एक दिवस पूर्ण, तर जे आपल्या शरीरामधले म्हणजे जे वाईट बॅक्टेरियाज असतात ते आपल्या शरीरातले म्हणजे जे आपल्या वाईट बॅक्टेरिया असतात ते खायचं काम होऊन जाते जेव्हा आपल्याला भूक लागते ना तेव्हा. तर म्हणून 15 दिवसांनी एक वेळा आपण उपाशी राहिलो पाहिजे. आणि 15 दिवसांनी एक वेळा उपाशी राहिलं तर सायन्स पण म्हणते की जो कॅन्सर सारखा महारोग आहे महाराज तो आपल्याला होत नाही. म्हणून 15 दिवसांनी महाराज एक वेळा उपाशी राहिलं पाहिजे. आपलं जे सनातन धर्म आहे महाराज, सनातन धर्म असंच नाही सांगत की कोणतीही गोष्ट सनातन धर्मातली टिक्का लावणं असो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं असो, एकादशी पकडणं असो, याच्या मागे काही ना काही सायंटिफिक रिझन आहे महाराज. तुम्ही जाऊन चेक करू शकता, पाहू शकता. कोणतीच गोष्ट सनातन धर्मातली अशी नाही की त्याच्या मागे सायंटिफिकली कारण नाही. म्हणून महाराज आपण नित्य एकादशी पकडली पाहिजे. पण सर्वप्रथम म्हणजे एकादशी तर आम्ही पकडतो महाराज, पण सकाळी उठल्या उठल्या आम्हाला चहा पाहिजे. चहा पाहिजे की सर्वप्रथम. आणि चहा पेलं म्हणजे आपली एकादशी काय कामाची महाराज? आता तुम्ही म्हणता चहा का प्यावा, का नाही प्यावा? आमचे आबाजी पेत होते, त्यांचे आबाजी पेत होते, सर्वच पिऊन झाले ना, पूर्वजन काळापासून पिऊन झालो. आपल्या चहाची आदत कधीपासून लागली? इंग्रज आले तेव्हापासून. इंग्रजांनी आपल्याला कोणता चहा दिला माहिती आहे का महाराज? इंग्रजांनी आपल्याला विदाऊट दुधाचा चहा दिला, बिना दुधाचा चहा दिला, ज्याच्यामध्ये दूध नव्हतं. आणि बिना दुधाचा जो मनुष्य काळा पितो त्याचं आयुष्य वाढते. हे एका सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. जर आपण बिना दुधाचा चहा जेव्हा पितो काळा, त्याने आपलं आयुष्य वाढते. पण जेव्हा आपण दुधाच्या म्हणजे चहा पत्तीमध्ये जेव्हा दूध मिक्स करतो तेव्हा आपलं आयुष्य कमी होते. ते म्हणजे कसं महाराज? आता जेव्हा दुधाचं आणि चहा पत्तीचं मिश्रण होते, जेव्हा दुधाचं आणि चहा पत्तीचं मिश्रण होते त्याच्यामध्ये कॅफिन तयार होते. हे कॅफिन महाराज चहामध्ये तर असतेच असते, त्याच्यासोबत सोबत दारूमध्ये अल्कोहोल कॅफिन हे आपल्या शरीरासाठी लत आहे महाराज. जर तुम्ही चहा नाही पेसाल तर तुम्ही एक लक्ष केलं असेल की आपलं डोकं दुखते. का बरं दुखते? विचार केला का कधी? का बरं दुखते महाराज? नाही केला ना. कारण नाही केला, कारण की त्याच्यामध्ये कॅफिन तयार होते. ज्या प्रकारे एक मनुष्य अल्कोहोलसाठी दारूसाठी एडिक्टेड असतो म्हणजे लत असते, त्याच प्रकारे चहाची पण सुद्धा लत लागून जाते महाराज. म्हणून लहान लहान मुलांना शक्य तेवढं चहा देऊ नका. एवढं चांगलं महाराज गाईचं दूध आहे, दूध सोडून आपण पूर्ण दूध टाकतो आणि त्याच्यात चहा पत्ती टाकतो. नको टाकू ना, साधीच गोष्ट आहे. आणि आपण एकादशी पकडल्यावर महाराज तरी चहा नाही पिला पाहिजे. म्हणून महाराज या चहावरून एक छोटीशी गोष्ट आहे. तुम्हाला माहित आहे का, पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलवर जे कृष्ण भगवान श्रीकृष्ण यांचं मंदिर इस्कॉन माहित आहे कोणाला? माहित आहे का? इस्कॉन एक संस्था आहे, ती पुऱ्या भारत लेवलवर म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलवर चालते. आणि इस्कॉनचे संस्थापक कोण आहेत माहित आहे का? माहित आहेत का महाराज? इस्कॉनचे संस्थापक माहित आहे का? श्री प्रभुपाद. इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभुपादजी. आणि जे प्रभुपादजी आहेत ना महाराज, ते त्यांचं इंग्लिश खूप चांगलं होतं. एक वेळा ते आपल्या गुरुजवळ गेले आणि गुरुजवळ जाऊन पाहतात तर काय, त्यांच्या गुरूंनी पाहिलं की प्रभुपादजीची इंग्लिश खूप चांगली आहे. तर इंग्लिश चांगली असल्या कारणामुळे प्रभुपादजीला त्यांच्या गुरुजींनी एक काम सोपवलं की प्रभुपाद तुझं इंग्लिश खूप चांगलं आहे रे, तू एक काम कर, ही जी भगवद्गीता आहे
ही भगवद्गीतेचा तू सर्व राष्ट्रामध्ये, सर्व पूर्ण भारतामध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये तू याचा प्रचार कर, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कर आणि याचा पूर्ण जगामध्ये प्रचार कर. तर जगामध्ये प्रचार करण्यासाठी भगवद्गीता प्रभुपादला ही गोष्ट म्हणजे खूप लागली आणि त्यांनी विचार केला की या भगवद्गीतेचा आपण पूर्ण जगामध्ये प्रचार केला तर ही भगवद्गीता म्हणजे आपल्या पूर्ण जगाला सुधरू शकेल. तर विठ्ठल 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 जी भगवद्गीता आहे महाराज ती पूर्ण जगाला सुधरू शकेल. का बरं? महाराज मला एका जणाने प्रश्न विचारला, महाराज म्हणे भगवद्गीता का वाचावी, का वाचावी? तर मी त्याला एक उत्तर दिलं, सुंदरचं उत्तर दिलं. त्याला म्हटलं, अरे बेटा, ज्या प्रकारे आपण एका शॉपमध्ये जातो, दुकानामध्ये जातो आणि दुकानामध्ये जाऊन एक कोणतंही खेळणं किंवा टॉय विकत घेतो किंवा एखादी मशीन विकत घेतो, तर त्या मशीन मध्ये अंदर एक पर्ची असते की हे मशीन कशी चालवावी. त्याच प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता आपल्याला दिलेली आहे आणि हे जे आपलं मनुष्य रूपी टॉय रूपी जे आपलं शरीर आहे याला कसं चालवावं हे भगवद्गीतामध्ये लिहून दिलेलं आहे. म्हणून महाराज आपण भगवद्गीता वाचलीच पाहिजे. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करीने श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. आपलं काय झालं होतं महाराज? प्रभुपादजी जे आहेत त्यांना त्यांच्या गुरूंनी काय दिलं की पूर्ण जगामध्ये तू या भगवद्गीतेचा काय कर, प्रचार कर. तर इंग्लिशमध्ये प्रभुपादजींना ट्रान्सलेट करायची होती भगवद्गीता. तर प्रभुपादजींनी आपलं कार्यास सुरुवात केली आणि जवळपास 90% भगवद्गीता ट्रान्सलेट झालीच होती, म्हणजे रूपांतर झालंच होतं भगवद्गीतेचं. आणि भगवद्गीतेचं रूपांतर झाल्यावर महाराज एक वेळा प्रभुपाद आपल्या ऑफिसमधून जिथे काम करत होते तिथं वापस घरी आले आणि बघतात तर काय, त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या त्यांनी एवढं चांगलं काम केलेलं होतं. त्यांनी काय केलं होतं, चहासाठी महाराज सर्व भगवद्गीता जेवढेही पुस्तकं घरात ट्रान्सलेट केलेले होते, तिच्याकडे काही पैसे नव्हते, तर सर्व पुस्तकं महाराज रद्दीवाल्याला विकून दिले. आणि हे एवढी म्हणजे काही दिवसांची प्रभुपादची जी मेहनत होती, गीता एवढी मोठी ट्रान्सलेट केली प्रभुपादजीने, ही सर्व तिने काय केली, रद्दीवाल्याला विकली. ते कशासाठी विकली महाराज माहित आहे का? फक्त कशासाठी? चहासाठी. तर प्रभुपादजींना खूप संताप आला आणि प्रभुपादजींनी विचार केला आणि आपल्या पत्नीला प्रश्न विचारला, तुला चहा पाहिजे की मी पाहिजे? तर त्यांच्या पत्नीने एक उत्तर दिलं. ते काय दिलं असेल आपण एक्सेप्ट नाही करू शकत. त्यांच्या पत्नीने सांगितलं मला चहा पाहिजे. चहाची लत महाराज एवढ्या खराब गोष्टी पण देऊ शकते याचा आपण विचार नाही करू शकत. म्हणून महाराज कोणती लत लावताना आपण विचार केला महाराज. व्यसन हे खूप म्हणजे वाईट असते. आणि एवढे मोठे प्रभुपाद महासंत प्रभुपादजी जे महान संत आहेत, यांनी सर्वप्रथम अमेरिकेमध्ये भगवद्गीतेचा प्रचार केला. आणि त्याच्यासोबत अमेरिकेमध्ये करण्याचं ते मुख्य कारण म्हणजे असं, कारण की त्यांना माहित होतं आपण भारतीय सर्वप्रथम वर्णन कोणाला करतो ते म्हणजे अमेरिकेचंच वर्णन करतो ना आपण. तर ज्या प्रकारे आपल्या भारतातल्या लोकांना महाराज या भगवद्गीतेची उंची नाही समजली. आपला राष्ट्रीय ग्रंथ कोणता आहे? भगवद्गीता. महाराजांनी आज सांगितलं शाळेत, राष्ट्रीय ग्रंथ कोणता? भगवद्गीता. आणि भगवद्गीता काय आहे हे आपल्या लोकांना नाही समजली. भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी आपली जी भगवद्गीता आहे ही अमेरिकेचे राष्ट्रपती होते 10 वर्ष आधीची गोष्ट आहे, त्यांना बक्षीस म्हणून दिली होती. राष्ट्रपतींनी बक्षीस म्हणून आपल्या पंतप्रधान राष्ट्रपतीला बक्षीस म्हणून दिली होती. तर तेव्हा राष्ट्रपतींनी पूर्ण भगवद्गीता वाचून काढली. अमेरिकेच्या राष्ट्रपतीने पूर्ण भगवद्गीता वाचून काढली. आपले लोक कधी वाचले नाहीत, त्यांनी वाचली. आणि वाचल्यावर आपल्या पीएला सांगितलं की भारतात याच्याशी रिलेटेड आणखी जोही ग्रंथ असेल तू माझ्याकडे घेऊन ये. आणि भगवद्गीतेशी रिलेटेड आणखी कोणता ग्रंथ?
कोणता महाराज? ज्ञानेश्वरी. भगवद्गीतेशी रिलेटेड म्हणजे संबंधात जो ग्रंथ आहे तो म्हणजे आपली ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी पराग ओबामांनी आपल्या देशामध्ये बोलावून घेतली आणि बोलावल्यावर ज्ञानेश्वरी पूर्ण वाचून काढली आणि त्याच्या काही दिवसांनी प्रेस कॉन्फरन्स झाली मीडियाची आणि त्याच्यात विचारलं की भारतातली सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कोणती. प्रेस कॉन्फरन्स मध्ये विचारलं की तुम्हाला भारताच्या म्हणजे सर्वात आवडणारी गोष्ट कोणती. तेव्हा प्रभुपादजींनी उत्तर काय दिलं असेल महाराज? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ही भारतातली सर्वात जास्त मला आवडण्याची गोष्ट आहे महाराज. आपल्या महाराष्ट्रातली ज्ञानेश्वरी एवढी उंचावर गेली महाराज, ज्या वेळेस अमेरिकेतले लोक वाचत आहेत, आपण का नाही नित्य नेमाने आपण जर ज्ञानेश्वरीचा पाठ केलं महाराज तर आपलं कधीच काही बरं वाईट नाही होऊ शकत. ज्ञानेश्वरी सोबत तुकाराम गाथा महाराज. तुकाराम गाथाची खूप श्रेष्ठता आहे महाराज. ज्या वेळेस तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा इंद्रायणीमध्ये बोलवण्यात आली ते तशी नाही बोलवण्यात आली महाराज, दगडासहित बोलवली. कशासहित? दगडासहित तारीला लाया, दगडासहित बोलवली महाराज. जडी दगडा सहित भया, जडी दगडा सहित भया, जडी दगडा सहित भया, बारी दगडा सहित भया, तारियेला कैसा लाया, तारियेला कैसा लाया, धन्य तो गोमा समर्था, धन्य तो गोमा समर्था, तारियेला जैसा लाया, तारियेला जैसा लाया, धन्य तो गोमा समर्था, धन्य तो गोमा समर्था, समर्था. दगडासहित बोलवली महाराज. कायच्यासोबत? दगडासोबत. ज्या वेळेस तुकाराम महाराजांची गाथा दगडासोबत बोलवल्यावर 14 दिवसांनी ती गाथा तरली, दगडासहित तारली. त्यावेळेस महाराज त्या गाथेसोबत तो दगड पण तारला की नाही. त्यावेळेस इंद्रायणीमध्ये हजारो दगड होते, तोच दगड का बरं तारला हो? का तारला? ज्या वेळेस गाथेला बांधलेला दगड तारू शकतो तर आपला या मनुष्य रूपी देह का नाही तारू शकत महाराज सांगा ना. आपल्या या मनुष्य रूपी देहाने जर नित्य तुकाराम गाथाचं महाराज पठण केलं तर नक्कीच आपला मनुष्य देह तरणार महाराज. आणि सर्वप्रथम म्हणजे नारदाची गादी आहे आणि या नारदाच्या गादीवर महाराज एक मीच नुसतं बोलत आहे मगापासनं, हे तर असं चालणार नाही. तर त्याच्यासाठी महाराज एक प्रश्न विचारतो की तुकाराम महाराजांची गाथा कोणी बोलवली? कोणी देऊ शकते का उत्तर? रामेश्वर भट्ट. तुकाराम महाराजांची गाथा हे रामेश्वर भट्टांनी बोलवली आणि रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांची गाथा बोलवली. त्याच्यामुळे महाराज आणि त्या इंद्रायणी मधले जेवढे दगड होते ते कोणताच नाही तारला कोणता? जो तुकाराम गाथेला होता. म्हणून महाराज आपला हा देह सुद्धा तुकाराम गाथेला लावा, थोडस पठन करा, चिंतन करा, आपलं आयुष्य सुधारून जाईल महाराज. कारण की कित्येक जन्म महाराज आपली इथने येऊन गेले. पुनरपी मरणम पुनरपी जन्म जठरे शयनम. कित्येक जन्म महाराज आपली येऊन गेले. आपण पाहू शकता ना, 84 लक्ष योनी म्हणतात महाराज. किती? 84 लक्ष योनी. 84 लक्ष योनीमध्ये कित्येक जन्म आपले येऊन गेले महाराज. त्याच्यातले मानवाचा नरदेह काही कमी प्रमाणात आहे, पण मानवाच्या नरदेहामध्येच आपण नामस्मरण करू शकतो. तर नामस्मरण असं म्हणतात की भगवंताचं नाम आपल्या कुंडलीमध्ये 12 ग्रह आहेत, 12 आणि 12 वेळा जर 12 करोड वेळा आपण जेवढे जन्म येतात त्याच्यामध्ये जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर 1 करोड वेळा जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो तर एक करून आपला एक ग्रह शुद्ध होत जातो. म्हणून महाराज कोणत्याही महाराज जवळ जायची गरज नाही, कुठेच कुंडली पाहायची गरज नाही. फक्त नामस्मरण करा, तुमच्या ऑटोमॅटिक एक कुंडली शुद्ध होते. आणि जेव्हा 12 करोड वेळा एका मनुष्याचं नामस्मरण पूर्ण होते ना, तेव्हा महाराज तो मनुष्य तो परलोकात जातो आणि वैकुंठाला प्राप्ती होते. म्हणून महाराज 12 करोड वेळा आपलं नामस्मरण झालं पाहिजे. कसं होणार? या एका जन्मात तर मुश्किल आहे महाराज. होऊ शकते का? नाही होऊ शकत ना. तर त्याच्यासाठी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा आपण विठ्ठले पाहिले. जन्मोजन्मांतर आपलं पुण्य आहे महाराज, तेव्हाच आपण या भागवत मंडपामध्ये येऊन बसलो. कित्येक लोक आहेत महाराज की घरी बसलेले आहेत. का बसले हो घरी? त्यांचे जाणे कोणाचे 10वीचे पेपर असतील, कोणाचे 12वीचे पेपर असतील. का त्यांच्याच पेपरच्या वेळेस का बरं भागवत आलं? का बरं शिवमहापुराण आलं? कारण की महाराज या मंडपात समृद्धी जायला महाराज जन्मांतर पुण्य लागते. असंच काही महाराज सहजासहजी करून या मंडपामध्ये येऊन नाही बसू शकत. आणि ज्या प्रकारे शिवमहापुराण इथे चालू आहे महाराज,
या शिवमा पुराणाच्या मंडपामध्ये तर कोणी म्हणजे जो वाईट मनुष्य आहे, आपण पाहू शकता महाराज आपल्या मंडपाच्या ठीक बाजूला घर आहे, पण काही काही लोक असे असतील की बाजूच्या घरातले पण मंडपात आणखी आले नाहीत. का नाही आले? का नाही आले महाराज? उजळलेले भाग्य, त्यांचे भाग्यच आणखी उजळले नाही आहेत, त्यांचे जन्मोजन्मांतर पुण्यच नाही आहेत की त्या मंडपामध्ये येऊन बसतील. तुम्ही जेवढेही या मंडपामध्ये येऊन बसले आहात ना, या सर्वांचे जन्मोजन्मांतर पुण्य आहेत महाराज. आणि 12 करोड वेळा जे मी सांगितलं नामस्मरण केल्याने देवाची प्राप्ती होते, त्याच्यातलं काहीतरी करोड तुमचं झालेलं आहे आणि म्हणून तुम्ही या मंडपामध्ये येऊन बसलेला आहात. म्हणून पुढचे जन्म आपले चांगले सुधरावे आणि सतत नामस्मरण केल्याने जर वैकुंठ, सर्वप्रथम म्हणजे महाराज आम्हाला हे सांगा, आम्ही वैकुंठ का प्राप्त करू? आम्हीच का विचार करू? बाकीचे लोक तर करत नाहीत. नामस्मरणाचा वैकुंठ प्राप्त करायचा. एका जणाने मला प्रश्न विचारला होता, का म्हणे महाराज का नामस्मरण करावं लागते? सर्वच लोक थोडी विचार करतात म्हणे वैकुंठ प्राप्त करायचा, तुम्हीच का करता? तर त्याला म्हटलं, अरे बाबा, जो मनुष्य या मानवी नरदेहामध्ये आल्यावर जर भगवत चिंतनाचे, भगवत प्राप्तीचा जर विचार सुद्धा करत नसेल तर त्याचा नरदेह काय कामाचा? महाराज आपण या आयुष्यामध्ये कशासाठी आलो हो? पैसे कमावण्यासाठी नाही ना. पैसे कमावणं, लग्न करणं आणि जेवणं झोपणं हे तर सारे महाराज कुत्रे मांजरं पण करत आहेत. आपल्याला त्यांच्यात काय फरक आहे? काही ना काही तर फरक असणार ना महाराज. आपल्याला त्यांच्यात फक्त एवढासा फरक आहे, तो म्हणजे आपल्याला बुद्धी आहे महाराज. आणि कोणता मनुष्य तुम्ही असा पाहिला का महाराज की तो 2 पायावर उभा आहे? म्हणजे जानवर नाही पाहिला ना. आपला मनुष्य असा आहे महाराज, मनुष्यालाच बुद्धी आहे महाराज, 2 पाय आहे महाराज. मनुष्य जन्मामध्ये आपण फक्त असा जन्म आहे की त्या जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण चिंतन करू शकतो ना. दे दिला देह भजन गोमाता, देवे 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 दिला देह भजन गोमाता. तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, तोया झाला फाटा बालिकेचा, देवे दिला देह भजन गोमाता, 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 देवे दिला देह भजन गोमाता. आशिष महाराज आणि आम्ही महाराज, आशिष महाराज आणि मी एक वेळा म्हणजे आता जो आपलं मौनी अमावस्या स्नान होतं 29 जानेवारीला, बरोबर महाराज? 29 जानेवारीला आम्ही प्रयागराजला गेलो होतो आणि आशिष महाराजांनी हे जे म्हणजे गोष्ट ही सांगितली, बसमध्ये ते काकू बसल्या होत्या आणि त्यांना खूप घाम सुटला होता. ज्या वेळेस महाराज त्या मुलांनी आपल्या आईला त्या प्रयागराजच्या एवढ्या गर्दीमध्ये मरासाठी सोडून दिलं, ज्या वेळेस त्या मुलांनी आपल्या आईला एवढ्या गर्दीमध्ये मरासाठी सोडून दिलं महाराज, सतत 2 दिवस त्या काकू त्या बस स्टॉपवर उभ्या होत्या. महाराजांनी सांगितलं नाही, सतत 2 दिवस त्या बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्यांचा मुलगा आला नाही, कोणी आला नाही आणि जवळ 1 रुपया सुद्धा नव्हता. 2 दिवसांनी त्यांना त्यांच्या गावाचे लोक मिळाले म्हणून त्या घरी जाऊ शकल्या. आणि महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगा, प्रयागराज मध्ये आपण म्हणतो की आंघोळ केल्याने सर्व पापांचा नाश होते, तर आता त्या मुलांनी आंघोळ केली नाही का हो? त्या मुलांनी तर आंघोळ केलीच ना, तर त्यांच्या पापाचा नाश झाला असेल का? नाही झाला ना. का नाही झाला? का नाही झाला? याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे ते असं, ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरती व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरती व्यर्थ. महाराज, जर आपण त्रिवेणी संगमामध्ये स्नान सुद्धा केलं, नाना तीर्थ भ्रमले आणि आपल्या चित्तामध्ये जर नामस्मरण नसेल, आपल्या मायबापाची सेवा नसेल ना महाराज, तर सर्व तीर्थ, सर्व महाराज, सर्व व्यर्थ आहे. त्याच्यामुळे महाराज सर्वप्रथम आपल्या मायबापाची सेवा केली पाहिजे. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. का महाराज? आपल्या आई बापाची सेवा केली पाहिजे. आणि ज्या वेळेस
असं नाही की फायदा नाही म्हणून प्रयागराज मध्ये स्नान केल्याने आहे. अश्वमेध श्लोक सांगतात, आपलं शास्त्र सांगते, अश्वमेध सहस्रानी वाजपेय शतानी लक्ष प्रदक्षिणा पृथ्व्या महाकुंभ स्नान तत्फलम. काय अर्थ होतो महाराज? अश्वमेध सहस्रानी, अश्वमेध यज्ञ असते ना महाराज, ते जर 1000 यज्ञ केले, अश्वमेध सारखे 1000 यज्ञ केले, जे पुण्य आपल्याला प्राप्त होते ते फक्त महाकुंभाच्या स्नानानं प्राप्त होते. दुसरं म्हणजे वाजपेय यज्ञ आहे महाराज, ते जर आपण 100 वेळा केलं तेव्हा जे पुण्य प्राप्त होते ते फक्त एक वेळा महाकुंभामध्ये स्नान केल्याने होते. आणि तिसरं मध्ये लक्ष प्रदक्षिणा पृथ्व्या, 1,00,000 वेळा जर आपण पृथ्वीची प्रदक्षिणा जेव्हा मारतो ना महाराज, तेव्हा जे एका मनुष्याला पुण्य प्राप्त होते ते फक्त महाराज महाकुंभामध्ये स्नान केल्याने होते. म्हणून महाराज जे नाही जाऊ शकले, तर असं नाही महाराज की नाही जाऊ शकले, तर सर्वप्रथम म्हणजे त्या लोकांनी आपल्या घरी सुद्धा मानसिक गंगेचं स्नान केलं असतं तर त्यांना नाही काही तर 90% तरी पुण्य मिळालं असतं. गंगेचं स्नान असं नाही महाराज की आपण देवाच्या मंदिरातच गेलं पाहिजे, असं आहे का महाराज? नाही. याच्या सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे सावतामाळी महाराज कधीच पंढरपूरला गेले नाही हो, कधीच नाही गेले, तरी सावतामाळी काय म्हणतात? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी. ज्या वेळेस महाराज सावतामाळी आपल्या भगवान पांडुरंगाला पाहतात, भगवान पांडुरंगाला सतत म्हणजे आपल्या ज्या कामामध्ये नित्य कामामध्ये भगवान पांडुरंगाला पाहतात आणि त्याच्यामुळे सावतामाळ्यावर भगवान पांडुरंगाची खूप कृपा असते आणि एक वेळा त्यांना ते प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यावर सावतामाळी आपल्या भगवान पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये हृदय फाडून छाती फाडून महाराज आपल्या छातीमध्ये प्रवेश करून घेतात भगवान पांडुरंगाला. त्यामुळे महाराज तशी महाराज आपल्यामध्ये भक्ती असली पाहिजे. आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलंय, गीता भागवत करीतीचे श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जो मनुष्य नित्य हमेशा गीता भागवताचे श्रवण करतो, भागवताचे नित्य श्रवण करतो आणि अखंड चिंतन हरिनामाचे करतो. आपण आता पाहिलंच की 12 करोड वेळा जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो तर त्याचा फायदा काय? वैकुंठ आपल्याला प्राप्त होते. तर त्याच्यासोबत महाराज आपण नित्य भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. गीता भागवत करीतीचे श्रवण अखंड चिंतन विठोबाचे महाराज. म्हणून नित्य गीता आणि भागवत हे आपण वाचलीच पाहिजे. म्हणून त्याच्यासोबत महाराज गीता आणि भागवत ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपल्या भारताचा राष्ट्रीय ग्रंथ आहे महाराज गीता, तो आपण वाचलाच पाहिजे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा तरी माझ्या देवा तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा 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 तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा
तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझं घडो त्याची सेवा. कोणत्या लोकांची सेवा करू दे? जो महाराज सतत नामस्मरण करतो, तो सतत आपल्या हिताचा विचार करतो. नामस्मरण करताना आपण एक गोष्ट लक्षात दिली पाहिजे महाराज. आपण आजकाल नामस्मरण करताना हरे कृष्णा न म्हणता हरे कृष्णा म्हणतो. कृष्णा आणि कृष्ण ना आ जो आ शब्दाचा उच्चार येतो त्या आ मध्ये आणि न मध्ये असा फरक आहे महाराज. जेव्हा आपण कृष्णा म्हणतो, कृष्णा हे द्रौपदीला म्हटलं जाते महाराज आणि कृष्ण हे आपल्या भगवान श्रीकृष्णाला म्हटलं जाते महाराज. म्हणून कृष्णा न जपता कृष्ण जपलं पाहिजे महाराज. आ नाही आला पाहिजे, आ नाही आला पाहिजे. का नाही आला पाहिजे? कारण की आ हे द्रौपदीला म्हटलंय कृष्णा. ज्या वेळेस फायदा असं काही नाही म्हटलं म्हणजे की कृष्णा जपलं तर आम्ही का पापात जाऊ का, तसं काही नाही आहे. पण जेव्हा आपण वैकुंठामध्ये आपलं स्वागत होईल ना तर तेव्हा कृष्ण न करता द्रौपदी करणार. त्याच्यामुळे महाराज कृष्णा किंवा कृष्ण हे तुमची चॉईस आहे, हे तुमचं म्हणजे विचार आहे. आणि ज्या वेळेस आपण जो महामंत्र आपण कोणता पण जपतो तर असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचं म्हणजे हे वाक्य आहे की मम शते नाम राधा नाम परमप्रिय. म्हणजे भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की माझं जर 100 वेळा नामस्मरण करशील, 100 वेळा माझ्या नावाचं नाव घेशील तर 1 वेळा जर राधा नाम घेशील तर ते पुण्य सारखं होणार. 1000 वेळा महाराज आपण विष्णू विष्णू म्हटलं, 1000 वेळा विष्णू विष्णू म्हटलं आणि 3 वेळा राम राम म्हटलं तर 1000 वेळा विष्णू आणि 3 वेळा राम याची बराबरी आहे महाराज. आणि 3 वेळा राम म्हटलं तर 1 वेळा कृष्ण आणि 1 वेळा कृष्ण आणि 100 वेळा कृष्ण कृष्ण आणि 1 वेळा राधा. 1 वेळा जर राधा जर म्हटलं ना महाराज तर जे 100 वेळा कृष्ण नाव याचं पुण्य आहे ते 1 वेळा फक्त राधा म्हटल्यानं होते. म्हणून राधे 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 श्याम मिला दे. राधे राधे हो राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 श्याम मिला दे. राधे 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 राम मिला दे. राधे 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 राम मिला दे. राधे 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 कृष्ण मिला दे. राधे 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 राम मिला दे. राधे 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 कृष्ण मिला दे. राधे राधे हो राधे 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 बोलो राधे राधे. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. राधा नामाचं जे महत्व आहे महाराज ते तर तुम्ही सर्वांनी जाणून घेतलं असेल. राधा 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 महाराज म्हणून सतत एकच कोणतेही तुमच्या जे गुरुने दिलं असेल तेही चालते महाराज, असं काही नाही. पण एक सोपा उपाय तुम्हाला म्हणजे जे शास्त्र सांगते त्याच्यानुसार तुम्हाला सांगितलं. म्हणून शक्यतो राधा राधा किंवा ज्याही तुम्हाला देवाचं नामस्मरण करा वाटते ते सतत करत राहा महाराज. आणि त्याच्यासोबत म्हणजे आजकालच्या विद्यार्थ्यांना जर जवळ सरस्वती पाहिजे असेल, महालक्ष्मी पाहिजे असेल तर सर्वप्रथम सकाळी महाराज 4 वाजता उठून जे 4 ते 5च्या मदतली जी आंघोळ असते महाराज हे ऋषीमुनीची असते. 5 ते 6च्या मदतली जी आंघोळ असते महाराज हे देवांची असते. आणि 6 ते 8च्या मदतली असते ते मानवाची असते. आणि 8 ते 12ची असते ते राक्षसांची असते. 8च्या नंतर महाराज कधीच आंघोळ म्हणून करावणी असं म्हणतात. तर शक्यतो होईल तर 8च्या आधी विद्यार्थ्यांनी आंघोळ केली पाहिजे. आणि दुसरी म्हणजे गोष्ट अशी की सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम धरती मातेचा नमस्कार करावा आणि दोन्ही हात आपले समोर करून कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. याचा फायदा काय होते महाराज? ज्या वेळेस आपण दोन्ही हात आपल्या समोर करून जेव्हा आपण हा श्लोक म्हणतो तर याच्यामध्ये असं म्हटलं जाते महाराज कराग्रे वसते लक्ष्मी. आपल्याकडे म्हणजे लक्ष्मी सुद्धा राहणार, कर मध्ये सरस्वती, सरस्वती सुद्धा आहे, कर मूले तू गोविंदम. ज्या वेळेस आपण आपल्या म्हणजे 2 हातांचे सकाळी दर्शन करतो त्यावेळेस आपल्याजवळ सर्व गोष्टी राहतात महाराज असं शास्त्र सांगते. म्हणून आपल्या हातांचे नित्य सकाळी उठल्यावर दर्शन करावे आणि भगवंताचंच नाम उठल्याबरोबर घ्यावे. आणि जो आपला ब्रह्ममुहूर्त असते तेव्हा भगवंतराय आपल्या जेवढी भक्त कोण नामस्मरण करत आहे त्याच्यावर लक्ष देतात. म्हणून शक्यतेवर हो सकीन ज्यावेळेस आपल्याला महाराजांनी सांगितलं होतं 3:15 ते 4:15 नामस्मरण करा म्हणत होते. तर या टाइमात ब्रह्ममुहूर्ताच्या टाइमात
सर्वात महत्वाचा टाइम असतो महाराज तो, आणि त्यावेळेस जर आपण नामस्मरण केलं तर भगवंतरायाचं आपल्या इकडे हमेशा लक्ष राहते. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझा घडव त्याची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. कोणाची सेवा घडू दे महाराज? जगद्गुरु संत तुकाराम काही आमच्या तुमच्या सारखे नव्हते ना हो. तुकाराम महाराज वैराग्याची महान मूर्ती आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम महाराजांचं नाव घेतला सारे यम कापतो महाराज. म्हणून तुकाराम महाराजांचं संतांचं नाम खूप महत्वाचं आहे. बरं, तुम्ही असा विचार नका करू की संतांच्या नामानं काही काही लोक काय म्हणतात, मग देवाचं नाम स्मरण करा. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम का बरं म्हणतात? ज्ञानोबा माऊली तुकारामाचा अर्थ असा होतो महाराज की जर आपले घराच्या बाहेर आपल्याला कुठं जायचं आहे, अपघात कोणत्या मनुष्याचा कोणाचा कधी येईल काही सांगता येत नाही. शास्त्र सांगते महाराज, जर 5 संतांची नावं जर घेऊन आपण घराच्या बाहेर पडलो, फक्त 5, कोणतेही 5 संतांची नावं आपण घेऊन घराच्या बाहेर पडलो ना, तर आपला ऍक्सिडेंट, आपला अपघात कधीच होणार नाही असं शास्त्र सांगते, मी नाही सांगत महाराज. म्हणून त्याच्यासाठी सर्वप्रथम तर घराच्या बाहेर पडताना कोणतेही 5 संतांचं नाव घेतलं पाहिजे महाराज. बाहेर गाडीने आपण कुठे पण ट्रॅव्हलिंग करायला दूर जातो किंवा काही करतो, नाही देवाचं संतांचं तरी घेतलं पाहिजे महाराज. कारण की एखाद्या मायच्या लेकराची जेव्हा आपण तारीफ करतो ना, तर तेव्हा त्या लेकरापेक्षा त्या मायला जास्त आनंद होतो महाराज. आणि जेव्हा आपण या संतांची तारीफ, संतांचं नामस्मरण करतो, तेव्हा भगवंताला आनंद होतो महाराज. त्यामुळे सतत आपण संतांचं नामस्मरण हे देवाचं नामस्मरण केलंच पाहिजे महाराज. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, कोण म्हणते? जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझं घडव त्याची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. ज्या अशा लोकांची जे स्वतःच्या हिताविषयी जागृत आहेत, जे सतत नामस्मरण करतात, त्या लोकांची सेवा माझ्या हातून घडू दे. ज्या प्रकारे आमची सेवा जे आडे फॅमिली हे करत आहे, खूप छान अशी सेवा करत आहेत. आणि आशिष महाराजची घरचे तर काही प्रश्नच नाही, म्हणजे एवढं चांगलं खूप म्हणजे रोज रोज जेवायला आपल्याला मिळत आहे. त्याच्या सोबत रोहन महाराजांना खूप आवडलं. तर म्हणून कसं आहे, तुका म्हणे माझं घडव त्याची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. माझ्यासारखा भाग्यशाली कोणी नाही ठरणार म्हणतात. जर संतांची सेवा माझ्या हातातून घडली, देवाची नाही बरं, संतांची, जे नामस्मरण करतात त्यांची जर सेवा आपल्या हातातून घडली, तर माझ्यासारखा भाग्यशाली कोणीच नाही होऊ शकत. म्हणून महाराज संतांची सेवा केली पाहिजे, जे नामस्मरण करतात त्यांची सेवा केली पाहिजे. तुका म्हणे माझं घडव त्याची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. अभंगाचा महाराज भावार्थ तुम्हाला काही कमी वेळात समजवण्याचा मी प्रयत्न केला. आणि झालेली सेवा ही भगवान श्री पांडुरंग परमात्मा आणि महादेवजी आणि आशिष महाराज आडे यांच्या चरणी अर्पण करतो. आणि माझ्या कीर्तनास ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठाल जय जय विठाल, विठाल जय जय विठाल. पुढे वाकुळे उत्तरे क्षमा पराध महाराज दंडेस नाही जारी राधी कारुणी आपुला. क्षमा पराध महाराज दंडेस मणिकाणेश्वर राजा पायापैकी मला. क्षमा पराध महाराज दंडेस ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.